नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन आणि सायली दोघेही मधुभाऊंकडे येतात, कारण त्यांना पूर्ण कल्पना देऊन ठेवायची असते की आश्रमामध्ये एक मृतदेह सापडला आहे आणि त्याचा सर्व आरोप तुमच्यावर लागलेला आहे, आणि त्यामुळेच हे सांगण्यासाठी ते दोघेही मधुभाऊंच्या खोलीकडे येतात. तर तेथे मधुभाऊ आता पुस्तक वाचत नेहमीप्रमाणे बसलेले असतात. अर्जुन सायलीला पाहताच ते विचारतात, अरे अरे, काय तुम्ही दोघे इकडे कुठे आले? तर अर्जुन सायली एकमेकांकडे पाहतच राहतात, कारण आता त्या दोघांनाही मधुभाऊंना नक्की काय सांगावं हेच कळत नसतं. त्यानंतर ते गमतीनेच विचारतात की आजही तुमचा ट्रेझर हंटचा गेम चाललाय. तरीही अर्जुन सायली काही बोलत नाही, एकदम गप्प गप्प असतात. ते पाहून आता मधुभाऊंनाच टेन्शन येतं, नक्की काय झालं असेल या दोघांना आज? हे बोलत नाहीयेत, हसत नाहीयेत, नक्की झालंय काय? मग ते विचारतात, साऊ बाळा, काय झाले सांग ना, तुम्हा दोघांचेही चेहरे असे पडलेले का आहेत? तेव्हा सायली विचारते, तुम्ही जेवलात का मधुभाऊ? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, हो मी जेवलो. मग पुन्हा सायली विचारते, तुम्ही औषधं घेतलीत? त्यावेळी मधुभाऊ म्हणतात, हो मी औषधं सुद्धा घेतली. आता मधुभाऊंच्या लक्षात येत की सायलीला वेगळंच काहीतरी सांगायचं, ही मला घुमून फिरून काहीतरी प्रश्न विचारतीये. त्यामुळे ते आता डायरेक्ट मुद्द्यावरच येतात आणि म्हणतात, हे बघ साहूबाळा, मुद्द्याचं बोल, कारण तुझ्या मनात काय चाललंय ना हे मला व्यवस्थित कळतं. तुला काय सांगायचं ना ते सांगते. ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये मी आहे की नाही हे चाचपण्याचा प्रयत्न करू नकोस. सांगा नक्की काय झालंय, कारण मी अजूनही एखादा धक्का पचवू शकतो. तेव्हा सायली मधुभाऊ जवळ जाऊन बसते आणि म्हणते, मधुभाऊ, तुम्ही मला एवढं नीट ओळखताना मी तुमच्यापासून काहीच लपवू शकत नाही. त्यावरती मधुभाऊ म्हणतात, हे बघ बाळा, मी तुझा बाप आहे. मग आता ते अर्जुनला म्हणतात, जावई बापू, तिला जे काही सांगायचं ना त्याचा तिला त्रास होतोय, त्यामुळे तुम्हीच सांगा नक्की झालंय काय ते. हा अर्जुन स्पष्टपणे सांगत असतो, मधुभाऊ, आपल्याना विरोधात कुणीतरी खूप मोठा मुद्दामच प्लॅन केलाय. तेव्हा मधुभाऊ धक्क्यानेच अर्जुनाने सायलीकडे पाहतात. त्यांचा एका क्षणातच चेहरा पडतो आणि ते विचारतात, काय प्लॅन? तेव्हा अर्जुन घडलेला सर्व प्रकार सांगत असतो की टीव्हीवर ह्या बातम्या झळकतायत. त्यावेळी मधुभाऊ सगळं शांतपणे ऐकून घेतात आणि त्यानंतर अर्जुनला सांगतात, नाही नाही, आश्रमामध्ये पुरलेला मृतदेह असूच शकत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, पण सत्य परिस्थिती नाकारता येणार नाही आणि तसं झालंय खरं. तेव्हा सायली मधुभाऊंना समजावू लागते, पण तुम्ही ना काहीही काळजी करू नका, कारण ना हा कुणीतरी कट केलाय, पण आम्ही आहोतच ना तुमच्याबरोबर, तुम्हाला काही म्हणजे काही होणार नाही. त्यावेळी मधुभाऊस तिला सांगतात, हे बघ, मला माझी काळजी वाटत नाही, पण आपला आश्रम अजून बदनाम होईल याची सर्वात जास्त भीती वाटते. तेव्हा अर्जुन आता म्हणतो, असं काहीही होणार नाही मधुभाऊ, हे पटकन संपून जाईल आणि मी तुम्हाला प्रॉमिस करतो. दुसरीकडे दामिनी तिच्या ऑफिसमध्ये बसलेली असते. तेवढ्यातच आता दामिनीच्या तेथे असणारा एक जो काम करणारा माणूस असतो, पिऊन, तो पिऊन आता ढोलकी घेऊन येतो आणि ती वाजवत असतो. तर त्याच तालावर आता तिथे महिप्त नाचत येतो. एका हातात सुरा तर दुसऱ्या हातात केक, अशी स्टाईल मारतच नाचत नाचत तो तेथे येतो. हा सर्व प्रकार आता दामिनी पाहते आणि मोठ्यानेच ओरडते की बंद कर अगोदर हे सगळं. दामिनीच्या या धमकीला तो घाबरतो आणि गुपचूप बाहेर जातो. त्यानंतर दामिनी रागातच महिप्तला विचारते की काय हो तुमचं, काय चाललंय? ह्या असल्या चीप गोष्टी माझ्या केबिनमध्ये, माझ्या ऑफिसमध्ये करायच्या नाही, हे कळत नाही का तुम्हाला? तेव्हा दामिनीची परमिशन घेता तो तेथे खुर्चीत बसतो आणि विचारतो, चीप म्हणजे स्वस्थ ना? म्हणजे मला एवढं इंग्लिश तरी येतं, समजलं? फक्त हा कार्यक्रम मी एवढ्या स्वस्तात उरकणारच नव्हतो.
मी 7 किलोचा केक घेऊन येणार होतो आणि त्याच्यावर तुमचा फोटो सुद्धा छापणार होतो, पण तुम्ही काम एवढ्या चटकन केलं ना की माझी खूपच घाई झाली. तेव्हा दामिनी म्हणते, माझं काय म्हणणं आहे, हे सगळं करण्याची ना अजिबातच तुम्हाला गरज नाही. तेव्हा महिप्त विचारतो, असं कसं, काहीच करण्याची गरज नव्हती म्हणून? अहो, त्या पाटलाच्या मुर्द्यावर अजूनच एक मुर्दा बसला म्हणजे आपल्यासाठी तो खूप मोठा आनंदाचा सणच आहे ना. आणि माझी आई ना नेहमी म्हणत असते, महिप्त बाळा, सण नेहमी असे साजरे करत जावेत बाळा, चला केक कापा आता. तेव्हा ती रागातच विचारते, याने कापायचा आहे का तो? तेव्हा तो म्हणतो, खरं तर मी खूप मोठी तलवार सुद्धा घेऊन येणार होतो, पण मला माहिती आहे तुमचा जो वॉचमैन आहे ना त्याने मला ती आतमध्ये आणूच दिली नसती. त्यानंतर महिप्त म्हणतो, हे पहा, खरं तर मोठा चाकू आणायला हवा होता. म्हटलं तुम्ही एवढा मोठा वारत्या हा मधुकर पाटलावर केलाय म्हटल्यानंतर अवजार सुद्धा तस्च मोठा असायला हवं ना, आणि म्हणूनच मी ही प्लास्टिकची तलवार घेऊन आलोय. तेव्हा दामिनी डोक्यालाच हात लावते आणि म्हणते, हे पहा, छोटासा साधा विजय तुम्हाला मिळाला आहे आणि त्याचं एवढं सेलिब्रेशन जर आपण का केस जिंकलो तर तुम्ही काय करणार? महिप्त म्हणतो की मी तर 7 मजली केक घेऊन येणार इथून अगदी टॉप पर्यंत, आणि मी माझ्या पोरीला सांगणार की तू काप केक म्हणून, आणि सगळ्या पनवेलचंही तोंड गोड करणार. तेव्हा ती आता म्हणते की मग तेव्हाच काप मी केक. असे छोटे छोटे विजय सेलिब्रेट करण्यासाठी माझ्याकडे तर अजिबातच वेळ नाहीये. तेव्हा महिप्त म्हणतो, अहो कापा की मग. दामिनी उगीच काही पण बोलेल, उगीच ओरडेल या विचाराने तो म्हणतो, ब्र राहील माझा, आता कापतो. असं म्हणून तो केक कट करत असतो. मग केक कट करता करता तो हॅपी बर्थडे पाटला, हॅपी बर्थडे पाटला असं म्हणतो आणि त्यानंतर केक कट करून एक पीस हातात घेतो आणि दामिनीला भरवणार असतो. तेव्हा दामिनी खूपच रागात डोळे वटारून त्याच्याकडे पाहते. मग तो सहजपणे हात आता आपल्याजवळ घेतो आणि स्वतःच्या तोंडात केक टाकून तो खातो. मग आता आनंदाने सोड्या मारू लागतो आणि म्हणतो, पाटलाला 100 म्हणजे 113% आता फाशी होणारच. तेव्हा दामिनी म्हणते, होणार, त्याला फाशी होणार म्हणजे होणार, सगळं काही तुमच्या मनासारखं होणार, फक्त ना तुम्ही गप्प बसून राहा. असं म्हणून ती आपलं काम कंटिन्यू करते. दुसरीकडे घरातील ती सर्वांना आता या आश्रमातील न्यूज बद्दल समजलेलं असतं. तेव्हा प्रिया उगीचच घरच्यांना आता भडकवत असते, ते सुद्धा मधुभाऊ विरोधात. त्यावेळी ती म्हणते, हा प्लान मधुभाऊंनी केलाय, खरतर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. त्यावेळी सगळेजण आश्चर्याने तिच्याकडे पाहतात. मग आता पूर्णा आजी विचारतात, प्लान हे काय भाषा आहे तन्वी तुझी? तेव्हा ती विचारते, मग काय बोलणार मी आता? पूर्णा आजी, अग हा प्लान नाही तर काय आहे? काय अगं चल, मानलं की विलास काकांचा खून त्यांनी रागाच्या भरात केला असेल, परंतु एखाद्या निष्पाप माणसाला मारून स्वतःच्या अंगणामध्ये मागच्या बाजूला पुरून ठेवायचे यासाठी खूप आधीपासून प्लॅनिंग नको का करायला? तेव्हा कल्पना विचारते, अगो पण हे सगळं खरं आहे का? मग प्रिया म्हणते, अग आई तू हव ते न्यूज चॅनेल बघ ब्र, सगळीकडे अक्षरशः तेच दाखवता येत. अगं तेव्हा पूर्णाजींना आता खूप टेन्शन येतं. त्यानंतर प्रिया अजूनच तेल हेल्मेट लावून सांगू लागते की आश्रमामध्ये ना पोलीस सुद्धा आहेत, डेड बॉडी आहेत ना, त्याचे फोटो काढतायत, किती भयंकर आहे ना हे सगळं. असं म्हणून ती तोंडाला हात लावते. तेव्हा पूर्णा आजी म्हणतात, बापरे, हे सगळं तर अगदी अघटित आहे. तेव्हा कल्पना फक्त होला होऊ करते. त्यानंतर प्रिया सांगू लागते, बघ ना ग पूर्णा आजी, ज्या आश्रमामध्ये आम्ही लहानाचे मोठे झालो नाही, म्हणजे तो माणूस कसा आहे हे अगोदर पासून मला माहीतच होतं, परंतु धक्का बसायचा आहे तो बसणारच ना. ज्या अंगणामध्ये आम्ही खेळलो, बागकाम करायचं, तिथे डेड बॉडी पुरून ठेवली आहे, बापरे किती भीषण आहे. असं म्हणून ती उगीचच पराचा कावळा करू लागते. तेव्हा प्रिया उगीचच काही पण बोलू लागते. ते पाहून पूर्णा आजी विचार करतात,
प्रताप सुद्धा प्रियाकडे थोडा रागात पाहत असतो. त्यानंतर पूर्णा आजी म्हणतात, हे बघ तन्वी, मधुभाऊ एवढे दिवस इथे राहतात, त्यांच्या स्वभावाचा अंदाज आम्हाला तर लागलेला आहे, परंतु तुला सांगू त्यांचा स्वभाव पाहताना ते असं काहीतरी करतील असं वाटत नाही आम्हाला. त्यावेळी कल्पना म्हणते, दिसतं तसं नसतं ना, म्हणून तर जग फसतं. त्यानंतर प्रिया अजूनच मधुभाऊं विरोधात पूर्णा आजींना भडकवण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणते, पूर्णा आजी हे बघ, तुला अगोदर असं वाटायचं ना की तो चांगला माणूस नाहीये, अगं वाटायचं ना, सांग ना. तेव्हा ना आजी फक्त मान आपली डोलावतात. तर प्रिया म्हणते, अग आजी तेच खरं आहे आणि नाही आता एका मागून एक असे पुरावे येत ना जे हेच सिद्ध करत आहेत. हाही खून मधुभाऊंनीच केलाय. प्रियाचं बोलणं ऐकून सर्वांनाच धक्का बसतो आणि मला तर खूप लाज वाटते की मी त्या माणसाला बाप मानत होते असं म्हणून प्रिया रडण्याची नाटक सुरू ठेवते. त्यानंतर आता इन्स्पेक्टर साहेब आणि कॉन्स्टेबल तेथे येतात. अगदी दारात येऊन उभे राहतात आणि सर्वांना विचारतात, मधुकर पाटील इथेच राहतात का? तेव्हा प्रिया घाबरते आणि हो इथेच राहतात, झालं काय असं विचारते. तेव्हा पोलीस आतमध्ये येतात आणि आम्ही त्यांना अटक करायला आल्याचं सांगतात. मग प्रतापकडे ते लगेचच अटक वॉरंट देतात. तेव्हा प्रताप ते वाचू लागतो तर प्रिया अरे देवा, अरे बापरे असं करू लागते आणि रडण्याच नाटक सुरू ठेवते. अगं पूर्णा आजी, मी म्हणाले होते ना की हाही खून मधुभाऊंनीच केलाय. तर आता सर्वजण खूप घाबरलेले असतात. तेवढ्यातच तेथे पत्रकार येतात. मधुकर पाटील इथेच राहतात का असं म्हणून खूप प्रश्न विचारू लागतात. मधुकर पाटलांनी केलेला हा दुसरा खून आहे आणि आता कोणत्या बिळामध्ये नक्की लपून बसले आहेत ते आम्हाला समजलं पाहिजे. मग आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, तुम्ही निघा अगोदर इथून. कल्पना सुद्धा म्हणते, हो आम्ही कोणतीही माहिती तुम्हाला देणार नाही, अगोदर निघा इथून. तरीही आता पत्रकार ऐकतच नसतात. ते खूप प्रश्न करत असतात आणि जा विचारत असतात की सुभेदारांसारख्या प्रतिष्ठित घराण्यामध्ये एक गुन्हेगार लपलाय, असे किती गुन्हे या मधुकर पाटलाने इथे दडवून ठेवले आहेत, त्या आश्रमामध्ये दडवून ठेवले आहेत, हे आम्हाला आता शोधून काढायचे आणि त्यासाठी आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. तरीही आता इन्स्पेक्टर साहेब त्यांना जायला सांगतात. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी ते तयार होत नाही. त्यावेळी आता पत्रकार म्हणतात, हे आमचं कामच आहे, आम्हाला करू द्यात काम. आता पत्रकार ऐकत नाही हे पाहून कल्पना म्हणते, यांना आवरण्यासाठी ना अर्जुनच पाहिजे. तेव्हा थांबा, मी मधुभाऊंना सुद्धा घेऊन येते असं प्रिया म्हणते. त्यावेळी कल्पना म्हणते, थांब विमल, ऐक, तू अर्जुनला घेऊन ये पटकन. तेव्हा विमल आता आउट हाऊस मध्ये जाते. अर्जुन, सायली आणि मधुभाऊ तिघेही आता तीच चर्चा अजून करत असतात. त्यावेळी विमल तेथे गेल्यानंतर म्हणते, अर्जुन दादा, तुम्हाला ना वहिनींने पटकन बोलवलं बाहेर? तेव्हा अर्जुन विचारतो, काय झालं? मग आता सायली आणि मधुभाऊ सुद्धा आश्चर्याने विचारतात, झालंय काय नक्की? अर्जुन पुन्हा विचारतो, काय झालंय काय, सांग ना विमल. तेव्हा ती म्हणते, अहो घरामध्ये पोलीस आले आहेत. तेव्हा पोलीस आले म्हटल्यानंतर म्हणजे मधुभाऊंना पुन्हा एकदा सायली असं म्हणून खूप घाबरते. तेव्हा अर्जुन म्हणतो, टेन्शन घेऊ नका, आपण जाऊयात आणि त्यांच्याबरोबर बोलूयात असं अर्जुन सांगतो. तेव्हा चला मधुभाऊ असं म्हणून सायली मधुभाऊंना घेऊन बाहेर येते. इकडे पत्रकारांचे तोंड काही गप्प राहत नाही. प्रश्नांवर प्रश्न, प्रश्नांचा भाडेमारच ते करत असतात. कॅमेरे ऑन ठेवतात आणि मधुकर पाटील या घरात कधीपासून राहत होते असा प्रश्न करतात आणि तुम्हाला या दुसरा खुनाबद्दल काही माहीत होतं का असं कल्पनाला आणि प्रतापला विचारतात. कल्पना रागातच म्हणते, हे पहा, आम्ही तुमच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देणार नाही आहोत. तेवढ्यातच सगळेजण तेथे येतात. तेव्हा प्रिया पुढाकार घेते आणि म्हणते, हे आहेत मधुकर पाटील. तेव्हा मधुभाऊंना पत्रकार प्रश्न
करतात. मधुकर पाटील, आम्हाला सांगा, तुम्हीच हा खून पुरला होता ना तेथे आश्रमात, आणि या अगोदरही तुम्ही खून केला होता. वेगवेगळ्या चॅनेलची माणस तेथे आलेली असतात आणि मधुभाऊंना खूप म्हणजे खूप प्रश्न विचारत असतात. अगदी कुणाचा कुणाला ताळमेळ सुद्धा लागत नसतो. तेव्हा सर्वजण खूपच घाबरतात, कारण प्रश्नावर प्रश्न सारखे आता हे पत्रकार विचारत असल्यामुळे सगळ्यांचीच कोंडी झालेली असते. सगळेजण गोंधळलेले असतात. परंतु अर्जुनचा सगळं काही पूर्वनियोजित प्लन त्याने करून ठेवलेला असतो, त्यामुळे तो जरा शांत असतो. त्यानंतर प्रिया मात्र आता मधुभाऊ, सायली आणि अर्जुनकडे पाहून हसत असते की आता हे काहीच करू शकणार नाही, अशी भावना असती तिच्या मनात असते. तर त्यानंतर अर्जुन जोरातच ओरडतो, हे काय चाललंय सगळं? इन्स्पेक्टर साहेब, यांना अगोदर थांबायला सांगा. मग आता इन्स्पेक्टर साहेब त्या सर्वांनाच थांबायला सांगतात. अर्जुन विचारतो, काय झालं इन्स्पेक्टर साहेब? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब सांगू लागतात, वाचल्या आश्रमामध्ये एक मृतदेह सापडलाय आणि त्याच केसमध्ये आम्ही मधुकर पाटील यांना आता अटक करतोय. हे ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. तर प्रिया मात्र गालातच हसते, कारण तिच्या मनासारखं झालेलं असतं. तेव्हा अर्जुन विचारतो, तुमच्याकडे वॉरंट आहे का? तेव्हा हो आहे असं म्हणून प्रतापकडून अर्जुन वॉरंट घेतो आणि ते आता वाचू लागतो. ते वाचल्यानंतर अर्जुन इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो, हे पहा इन्स्पेक्टर साहेब, आपण ही अरेस्ट फक्त 15 मिनिटे थांबवू शकतो का? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हे पहा, माझ्या हातात असतं तर मी नक्कीच ही अरेस्ट थांबवू शकलो असतो, पण आता ना माझा नाईलाज आहे, मला ना त्यांना अटक करावीच लागेल असं त्यांनी सांगितल्यानंतर सर्वजण आता मधुभाऊंकडे आश्चर्याने पाहतात आणि घाबरतात. तेव्हा सायली सुद्धा आता खूप घाबरते आणि तिला आता हा धक्का काही सहन होत नाही की माझ्या मधुभाऊंना पुन्हा एकदा अटक. तेव्हा सायलीला आता अचानकच चक्कर येऊ लागते, कारण हा तिला त्रास आता सहन होत नाही. तिला हा धक्का पचतच नाही. मग ती आता डोक्याला हात लावते आणि खाली पडणार असते. तेवढ्यातच अर्जुन तिला पकडतो आणि सायली असं तिला म्हणून तिला आपल्या मिठीत घेतो. सगळेजण आता खूप घाबरलेले असतात. तेव्हा मधुभाऊ सुद्धा म्हणतात, चाव बाळा, काय झालं? डोळे उघडून इकडे बघ ना माझ्याकडे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, मधुभाऊ प्लीज तुम्ही माझ्याकडे या. मधुभाऊ काळजीनेच म्हणतात, माझ्या लेकीला हो चक्कर आलीय. तर आता अर्जुन सायलीला सोफ्यावर बसायला सांगतो, परंतु सायलीच्या अंगात एवढी ताकदच नसते ती तेथे सोफ्यावर बसेल. मग आता अर्जुनच तिला हळूहळू तेथे घेऊन जातो. कल्पना आणि पूर्णा, जिया एकमेकींकडे पाहतच राहतात. घरातील सर्वांना खूप टेन्शन आलेलं असतं. तर मधुभाऊंना इन्स्पेक्टर साहेब सांगतात, तुम्ही पुढे या. मधुभाऊ म्हणतात, माझी लेकीला चक्कर आली आणि तुम्ही असं काय म्हणताय? तरीही आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, नाही, यावं लागेल तुम्हाला पुढे. मग आता ते स्वतः आतमध्ये जातात आणि मधुभाऊंना घेऊन इकडे जरा बाहेर येतात. तेव्हा आता त्यांनाही आपल्या लेकराची ही झालेली अवस्था पाहावत नसते. तर अर्जुन म्हणतो, अश्विनला कॉल करा बर. अगोदर विमल आता लगेच अश्विनला कॉल करणार असते. तेव्हा प्रिया म्हणते, मधुभाऊ तुम्ही ना अशी काहीतरी कारस्थान करता आणि मग सायलीच्या अंगलट येतं बघा ब्र. आता तुमच्यामुळे त्या सायलीला काय काय भोगावं लागतंय. कसलाही काही संबंध नसताना प्रिया उगीच काही पण बोलती, अर्जुनच्या लक्षात येतं आणि त्यामुळेच अर्जुन रागात म्हणतो, शट युअर माउथ तन्वी. मग कल्पना जाता पुढे येते आणि तन्वीला म्हणते, तू गप्प राहा. तन्वी आणि अर्जुन तिला घेऊन तुमच्या रूममध्ये जा ब्र. तेव्हा विमल, अश्विनला फोन लागला का अस कल्पना विचारते. तेव्हा हो, मी फोनच करते, परंतु फोन ते उचलतच नाही असं विमल सांगते. मग कल्पना म्हणते, अगं त्याला फोन करत रहा, त्याला समजू दे आपल्या घरी ना काहीतरी इमर्जन्सी आलीय म्हणून. तेव्हा प्रताप हा खूपच कौतुकाने कल्पनाकडे पाहत राहतो. तेव्हा कल्पना विचारते, असं का बघताय? अहो, अजूनही माझ्याकडे माणुसकी शिल्लक आहे. ती अर्जुनला सांगते, चल रे अर्जुन, आपण हिला ना वर रूममध्ये घेऊन जाऊयात. प्रताप म्हणतो, अर्जुन तू इथे राहून सगळं काही
सॉर्ट कर कल्पना. दोघेही सायलीला वर घेऊन जातो तेव्हा अर्जुन म्हणतो नाही डॅड मी सायली सोबतच राहणार आहे. तेव्हा कल्पना अर्जुनकडे पाहतच राहते. तेव्हा प्रताप म्हणतो अरे अर्जुन ऐक माझं बाळा, अरे तिची काळजी तू करू नकोस. आता वकील म्हणून तू इथे असणं खूप गरजेचं आहे आणि ती जेव्हा शुद्धीवर येईल तेव्हा तिला काहीतरी पॉझिटिव्ह न्यूज मिळायला हवी आणि ती तूच देऊ शकतोस बाळा. प्रताप आता अर्जुनला इथे काम करायला सांगतो आणि त्यानंतर पूर्ण आजींना म्हणतो की आई तू इथेच थांब, मी आणि कल्पना जातो वर. त्यानंतर कल्पना आणि प्रताप दोघेही सायलीला रूममध्ये घेऊन जात असतात तर प्रिया फक्त पूर्णा आजींना म्हणत असते बघा ना पूर्णा आजी बिचाया सायलीला हे काय होऊन बसलं. मग आता पूर्णा आजी म्हणतात काय विमल केला का अश्विनला कॉल. तेव्हा ती म्हणते कॉल करतीय पण होत्य काय की ते रिसीव्हच करत नाहीयेत. मग त्यानंतर अर्जुन तेथेच थांबतो. सायली मात्र रूममध्ये असते. इकडे इन्स्पेक्टर साहेब हवलदार काकांना सांगतात या पत्रकारांना अगोदर बाजूला करा असं म्हणून ते मधुभाऊंचा हात आता पकडतात. तेव्हा मधुभाऊ म्हणतात जावई बापू अहो पहा ना माझ्या लेकराला सुद्धा यांनी भेटू दिलं नाहीये. तेव्हा पत्रकार हे पुढे येतात आणि अर्जुन प्रश्न विचारू लागतात तुम्ही मधुभाऊंना या गुन्ह्यातून वाचवण्याचा प्रयत्न करणार आहात का आणि हा दुसरा मृतदेह आश्रमाच्या एखाद्या शत्रूचा असेल का. तेव्हा अर्जुन आता पत्रकारांवर ओरडतो आणि तुम्ही प्लीज इथून निघा, मी कोणतीही स्टेटमेंट करणार नसल्याचं स्पष्टपणे सांगतो. फॅमिलीला प्रायव्हसी हवी प्लीज त्यामुळे निघा तुम्ही. अर्जुन इन्स्पेक्टर साहेबांना रिक्वेस्ट करतो की मला एक फोन करण्यापुरत तुम्ही वेळ द्या असं म्हणून तो चैतन्याला कॉल करत असतो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात नाही माफ करा पण आम्ही तुम्हाला नाही वेळ देऊ शकत. हे पहा तुमची जी काही पुढची प्रोसेस असेल ना ती पोलीस स्टेशनमध्ये येऊन करा असं जेव्हा ते म्हणतात तेवढ्यातच चैतन्य तेथे येतो. तेव्हा आता चैतन्य आतमध्ये येत अर्जुनकडे बेलचे पेपर देतो आणि म्हणतो बायकोवर होतो म्हणून कॉल नाही रिसीव्ह केला. अर्जुन ते पेपर इन्स्पेक्टर साहेबांकडे देत म्हणतो मधुभाऊ भाऊंचे अटीसिपेटरी हे पेपर आहेत आणि त्यांना तात्काळ बेल मिळण्यात यावी, त्यामुळे तुम्ही त्यांना अरेस्ट नाही करू शकत. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब ठीक आहे असं म्हणतात. ते हा पत्रकार पुन्हा अर्जुनला प्रश्न करतात हे पहा या प्रकरणाला एक वेगळंच वळण लागलेला आहे. मिस्टर सुभेदार अहो तुम्ही तर मधुभाऊंना अटीसिपेंटरी बेल मिळवून दिली. तुम्हाला असं वाटते का पाटील निर्दोष आहेत म्हणून की ते फक्त तुमचे सासरे आहेत म्हणून त्यांना बेल मिळवून दिली असे प्रश्न ते करू लागतात. रागातच अर्जुन सर्व पत्रकारांकडे पाहतो आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की जाताना ना यांना सुद्धा बरोबर घेऊन जा. त्यानंतर आता अर्जुन मधुभाऊंना म्हणतो या मधुभाऊ. तेव्हा पूर्णा आजी विचारतात अर्जुन बाळा आपल्या घरामध्ये पुन्हा गोंधळ नाही होणार ना. तेव्हा अर्जुन म्हणतो नाही पूर्णा आजी, चांगले जे रिपोर्टर असतात ना ते गोंधळ कधीही करत नाही आणि जे गोंधळ करणारे रिपोर्टर पत्रकार असतात ना त्यांना आपण आपल्या घरात थाराच द्यायचा नसतो. त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस, रिलॅक्स रहा, आम्ही आहोत सर्वजण. मग अर्जुन म्हणतो मी सायलीकडे जातो, तिला पाहून येतो, तिची तब्येत कशी आहे. त्यावेळी आता मधुभाऊ अगदी इमोशनल होतात आणि म्हणतात जावई बापू हो, मी आश्रमामध्ये असताना साधी मुंगी सुद्धा मारली नाही हो. अगोदर तो खुनाचा आरोप, नंतर हा दुसरा खुनाचा आरोप. अहो कसं सहन करू मी हे. खरंच मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय मी साधी मुंगी मारणारा माणूस पण नाहीये. मग आता अर्जुन समजावतो मधुभाऊ तुम्ही काळजी करू नका, आपण सगळं ठीक करूया. हे सगळं ना फक्त दामिनी आणि महिपने आपल्याला अडकवण्यासाठी केलं, पण आपण त्यांना हे दाखवून द्यायचं की आपण अजिबात हरणार नाही आहोत. ब्रेक काम करा तुम्ही सुद्धा माझ्यासोबत ना, वर चला तुम्ही इथे आहात ते पाहून सायली पटकनच ब्री होईल. धन्या
विचारतो ब्री होईल म्हणजे अरे नक्की सायली वहिनीला झालं काय अर्जुन तेव्हा मधुभाऊंना अटक होणार या टेन्शनमुळे तिला चक्कर आली असं अर्जुन सांगतो तेव्हा आता मी पण येतो वर चल मलाही बघायच वहिनीला असं चैतन्य म्हणतो मग आता ते तिघेही तिकडे रूमकडे जाणार असतात तेवढ्यातच पूर्ण आजी म्हणतात ब्र वाटलं ना तर मला कळव अश्विनचा फोन जर लागला नाही ना तर दुसऱ्या डॉक्टरांना कॉल कर तेव्हा अर्जुन हो म्हणतो मग हे तिघेही तिकडे रूममध्ये जातात खरं परंतु पूर्णा या देवाकडे प्रार्थना करतात की लवकरात लवकर सगळं ठीक होऊ देत दामिनीला आता तिच्या माणसांचा कॉल येतो त्यांच्याकडून तिला समजतं की अर्जुनने अटिसिपेंटरी बेल घेतली आहे मग आता दामिनी म्हणते हो हे मला माहीच होतं आणि आपल्याला हवं तसंच अर्जुन आता वागतोय तुझ्या सर्व हालचालींकडे लक्ष द्या आणि मला कळवत रहा असं दामिनी सांगते आणि फोन ठेवते तेव्हा महिपला यातलं काही कळत नाही तो विचारतो काय झालं नक्की काय घेतलं काय त्या अर्जुनने तेव्हा अटिसिपेंटरी बेल मागून घेतली कारण ज्या क्षणी अर्जुनला समजलं की मधुभाऊंना अटक होऊ शकते त्याच क्षणी त्याने बेलचे पेपर तयार ठेवले त्यावेळी महिप चिडतो आणि म्हणतो म्हणजे आपण एवढे मुर्दे वगैरे गाडले त्याचा काहीच उपयोग झाला नाही म्हणायच काय फायदा काय झाला त्याचा त्या पाटलाला जेल झालीच नाही तेव्हा अर्जुन एवढा हुशार वकील आहे तो एवढं तर करणारच ना असं दामिनी महिपला सांगते तेव्हा ते थेट जेलमध्ये जायला पाहिजे मला दुसरं काहीच नको असं महिप दामिनीच्या भोवती तक लावतो तेव्हा दामिनी म्हणते जेलमध्ये जाणं म्हणजे सगळं काही आहे का एवढे जुने मूड दे मी उकरून काढायला वेडी आहे का त्यामध्ये काही ना काही तथ्य असेलच ना अहो याला ना माइंड गेम म्हणतात गेम तेव्हा महिप्त म्हणतो आमच्या दुनियेत माणूस एकदा जेलामध्ये गेला ना तर तो तेथेच मेला तेव्हा दामिनी म्हणते तुमची दुनिया नाहीये ते ना एक डबक आहे डबक जरा आता विस्तारा असं दामिनी त्याला म्हणते दुसरीकडे अर्जुन हा सायलीकडे येतो आणि सायली जवळ बसून तिला विचारतो कशी आहे सायली उठना तेव्हा प्रताप विचारतो काय रे मधुभाऊंची अटक टळली का रे अर्जुन तेव्हा अर्जुन म्हणतो हो बाबा हे ऐकून आता प्रियाला धक्का बसतो तर सर्वांनाच आता खूप भ्र वाटतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली ही हॉलमध्ये बसलेली असते आणि म्हणते मी आलेच हा असं म्हणून तिच्या पायात अचानक क्रॅम्प येतो प्रिया म्हणते की मी तुझे पाय चेपून दिले असते पण तेव्हा प्रताप विचारतो पण कशाला दे की अग चेपून मग सायली म्हणते नको बाबा तेव्हा प्रताप म्हणतो तू लाख नाही म्हणालीस ना तरीही त्याने मी तुझे पाय चेपून देणार म्हणजे देणारच अगं तेवढं तरी पुण्य आता तिच्या पदरात पडू देत तेव्हा नाईलाजाने प्रिया सायलीचे पाय चेपते तर प्रताप सायलीला इशारा करतो अशाच मालिकेच्या अपडेटसाठी आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद.